जे भरतीसाठी वय वाढ ठेवलेले 18 ते 38 वर्ष, मला सांगा एखाद्या ताईचं एखाद्या भावाचं वय या 38च्या पुढे गेलं समजा, बराबर वय वाढ झाली, तुम्ही काय वय वाढ देणार नाही, कारण की पोलीस भरतीसाठी असेल, विविध सरळ सेवासाठी असेल, मुलांनी रात्रंदिवस आंदोलन केलं, त्याचं काय. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, कारण की सरकारविषयी जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. पण जे आज आपण महत्वाचं बोलणार आहे त्या सगळ्यांविषयी मेन म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे एसटी महामंडळ भरतीविषयी, आणि ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मनातल्या. कारण सरकारनं फक्त आपल्याला एकच काम केलंय, तारीखवर तारीख दिलेली, म्हणजे आपली मूर्खात गिनती होत आहे असं समजायचं का, असं हेच काय कळत नाही. सरकारचं पेट्या भरत चाललंय, गाड्या घेत चाललंय, नवीन गाड्या घेत चाललंय, पर्सनली प्रायव्हेट गाड्या घेऊन चाललंय, टेस्ला असेल, विविध असेल, अशा सगळ्या गाड्या. पण आपल्या बेरोजगार जे मुलं बहीण भाऊ आहेत त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये. सरकारचं म्हणणं काय आहे की बाबा आता निवडणुका होत्या, निवडणुकामुळे आम्ही टेंडरची तारीख पुढे वाढवली. अजून काय केलं त्यांनी, 17,000 प्लसची भरती आहे, फक्त हवा ही तोंडाची त्यांची काय आहे, फक्त हवा सांगत आहे ती तोंडाची, कारण दुसरा इलाजच नाही ना. 17,000 प्लस जागा आहेत बोललेत ते, काय बोलले, 17,000 प्लस जागा आहेत. आणि ह्या भरतीमुळे बेरोजगार मुलं मुली जे तरुण वर्ग आहे त्यांना एवढा फायदा होणार आहे, एवढं म्हणजे त्यांनी एवढ्या गोष्टी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान असेल, त्याच्या अगोदर असेल, परिपत्रक असेल, फक्त त्यांना प्रॉब्लेम असा आहे की त्यांना टेंडर काढायला, टेंडर निघायला म्हणजे कोणत्या कंपनीला भेटलाय, कोणत्या काय, हेच त्यांच्याकडे वेळच नाहीये. त्यांना आपण किती जरी बोललो, किती जरी त्यांना सांगितलं, त्यांच्याकडे बिलकुल वेळ नाहीये. त्यांच्याकडे फक्त एका गोष्टीसाठी वेळ आहे, त्यांच्यासाठी नवीन गाडी घेण्यासाठी वेळ आहे, सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे, बिलकुल फक्त तरुण मुलांसाठी वेळ नाहीये. मग तुमच्याकडे तुम्ही बोलता की नाही, तुम्ही काय केलं, 4 ते 5 महिने, बराबर 4 ते 5 महिने काय सांगितलं आम्हाला की बाबा प्रक्रिया चालू आहे. 8,000 बसेसचा करार झालेला आहे, किती, 8,000 प्लस बसेसचा करार झालेला आहे, 8,000 प्लस बसेसचा करार. मग कुठे ठेवल्या त्या बसेस नेऊन, का फक्त तुम्ही तुमच्या खिशात पैसा ओतला का सगळा. सरकारला मेन म्हणजे असं हेच नाही कळत आहे. ते काय म्हणतात, लोकसंख्येमुळं आम्हाला जे आहे 17,000 प्लस जागा भरायच्या, त्या 17,000 प्लस ज्या जागा भरायच्या 4 ते 5 महिने तुम्ही फक्त तारीखवर तारीख द्यायला लागले, दुसरं काहीच नाही. तुम्ही काय करताय, फक्त तारीख देताय. आम्ही काय केलं तुम्हाला, आम्ही फक्त निवेदन दिलं. निवेदन कशासाठी दिलं, निवेदन तुम्हाला याच्यासाठी दिलं की बाबा ही जे भरती आहे करार पद्धतीची परमनंट करा. तुम्ही विधानसभेमध्ये काय सांगितलं, अधिवेशनच्या वेळेस विधानसभेत तुम्ही एवढं सांगितलं की ज्या मुला मुलीने 3 वर्ष कंप्लीट केलेत, बघा 3 वर्ष, बराबर, जेव्हा ते सिलेक्शन होतील 3 वर्ष म्हणजे कंप्लीट केले आपल्या नोकरीमध्ये, 3 वर्ष सर्व्हिस केली, आम्ही त्यांना परमनंट करण्याचा प्रयत्न करू, करणार असं नाही म्हटले, प्रयत्न करू. आम्ही तुमच्या त्या पण गोष्टी ऐकून घेतल्या. तुमची पहिली गोष्ट कोणती होती की बाबा तारीख वाढली, काय वाढली की नाही, निवडणुकीच्या अगोदर ऑक्टोबर मध्ये तुम्ही सांगितलं, सप्टेंबर मध्ये बोलले, ऑक्टोबर मध्ये बोलले, नोव्हेंबर झालं, डिसेंबर झालं, तुम्ही फक्त तारीख दिली. पण असं तुम्ही बोलले नाही की नाही बाबा तरुण वर्ग जो आहे, जो आम्ही आता हे टेंडर, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे मला तेच काय कळत नाही. सरकारचा मेन प्रॉब्लेमच काय तेच काय कळत नाही. प्रॉब्लेम कशाचा, पैशाचा प्रॉब्लेम आहे का, नाही बाबा, हा आचारसंहिता लागू आहे, आचारसंहिता लागू असल्या कारणानं आम्ही निवडणूक म्हणजे ज्या बसेसचा करार झालेला आहे, मग तुम्ही म्हणता आम्ही करार झालेला आहे, सगळ्या गोष्टी त्यांना पैसे पण दिलेले आम्ही, आणि जे काय अजून थोडेफार पैसे बाकी ते पण देणार आहे. पण तुम्ही हे का नाही सांगत की आम्हाला टेस्ला गाडी घ्यायची होती, त्याच्यासाठी आमच्याजवळ पैसे नव्हते, आम्ही कुठून पैसे आणले. मग एवढं तर कळायला पाहिजे का कोणी. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो एकच आहे प्रॉब्लेम, कोणता, की एखादा माणूस जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत हे सरकार काय करतंय, त्यांची मनमानी करत राहणार आहे. जोपर्यंत माणूस आवाज उठवत नाही तोपर्यंत सरकार त्याची मनमानी करतच राहणार आहे. तशीच मनमानी, जसं त्याला वाटतं सगळे माझे ऐकणार आहेत का नाही, ठीक आहे आपण तसंच करूया, असं त्यांना वाटतंय. आता मला तुम्ही सांगा, सरकारला साधे प्रश्न आहेत आपले, कोणते प्रश्न आहेत, साधे असे 2-3 प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे जर सरकारनं उत्तर जर दिलं तर ठीक आहे. आणि तसं पण सगळ्या मित्रांना सांगतो मी, लक्षात असू द्या. आता त्यांनी काय केलं, 12 ते 13 फेब्रुवारी तारीख ठेवलेली. यांच्या समोर मेन म्हणजे एसटी महामंडळ भरतीविषयी बोलणं म्हणजे एवढं आता असं झालंय की सरकारला कोणत्या पद्धतीने आपण बोलायचं, कोणत्या पद्धतीने ठाम सांगायचं हेच काय कळत नाही मित्रांनो. मला तुम्ही सांगा, आता त्यांनी काय केलं, ज्यांना 18 ते 38 वर्ष,
बघा 18 ते 38 वर्ष. आता त्यांनी जे भरतीसाठी वय वाढ ठेवलेले 18 ते 38 वर्ष, मला सांगा एखाद्या ताईचं एखाद्या भावाचं वय या 38च्या पुढे गेलं समजा, बराबर, वय वाढ झाली, तुम्ही काय वय वाढ देणार नाही. कारण की पोलीस भरतीसाठी असेल, विविध सरळ सेवासाठी असेल, मुलांनी रात्रंदिवस आंदोलन केलं, त्याचं काहीच म्हणजे तुम्ही तेव्हा कसं आहे, जेव्हा आम्ही 1000 नाही तर आम्ही 10,000 मुलं जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा तुमचे डोळे उघडतात की नाही कडे. आता मुलं रस्त्यावर उतरले, आपण वयवाढ केली पाहिजे. तुम्ही तुमच्या मनानं बोलणार नाहीये, तुम्ही असं सांगणार नाहीये की आम्ही 4 ते 5 महिने लेट झालो, त्याच्यामुळे आम्ही भरती लेट काढली, त्याच्यामुळं वयवाढ ही झाले, वयवाढ आम्ही देतोय तुम्हाला वाढून. असं तुम्ही तुमच्याकडून आयुष्यात तर कधी बोलले नाही, कधी बोलणार नाही. आम्हाला तुमच्याकडून काही आशाच राहिली नाही खरं सांगू तर. आता ज्या मुलांचं वय 38च्या पुढे जाईल त्यांनी काय करायचं सांगा ना. तुम्ही देणार आहेत का त्यांना चान्स डबल की नाही बाबा 38च्या पुढे वय गेलेलं आहे तर आम्ही त्यांना पूर्ण चान्स देतो म्हणून. आता तुम्ही काय करणार माहितीये का, आता तुम्ही काय बोलले की बाबा 16 तारखेला निवडणुका झाल्या, तुमची तारीख होती 22 ते 23, किती, 22 जानेवारी ते 23 जानेवारी, 22 जानेवारी ते 23 जानेवारी तुमची तारीख होती, आहे का नाही. 22 ते 23 जानेवारी तुमची तारीख होती. आता तुम्ही काय केलं की 16 तारखेला निवडणुकी, किती, 16 तारखेला निवडणूक, 16 तारखेला निवडणूक आहे, रिझल्ट आहे निवडणुकीचा असा तुम्ही सांगितलेलं आहे. निवडणुकीचा रिझल्ट लागला, सगळ्या गोष्टी झाल्या, आहे का नाही, कोणत्याच गोष्टी नाही. मग आम्ही काय विचार केला, तुम्ही 16 तारखेचं सांगितलं निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे, तर निवडणुकीमुळं आम्ही भरती काय घेऊ शकलो नाही आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे आम्ही घेणार नाही. पण मला तुम्ही सांगा भाऊ की 22 ते 23 तारखेला तुम्ही सांगितलं की 22 ते 23 तारखेला, आता 16 तारीख तर गेली ना, 22-23 तारखेला तुम्ही टेंडर ओपन करू शकता ना एखाद्या कोणत्या कंपनीला दिला तर. का याला पण प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही काय केलं, तुम्ही फक्त एक काम चांगलं करायला लागले, कोणते माहितीये का, तुमच्या मनाला वाटलं तुम्ही ते करायला लागले, राजेशाही सारखं. जसं तुमच्या मनाला वाटतं की नाही बाबा आपण टेंडरची तारीख पुढे वाढवायची, हे बघा डायरेक्ट नोव्हेंबर पासून डायरेक्ट डिसेंबर, आहे का नाही, डायरेक्ट असं समोर डायरेक्ट 2-4 महिने, हे जरा 5 महिने पुढं. आता डायरेक्ट फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी घेतला, मार्च महिना, मार्च घेतला, एप्रिल. कारण काय, कारण एवढंच आहे की जोपर्यंत मुलं रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत निवेदन देत नाही, तोपर्यंत तुमचे डोळे उघडत नाहीत. खरं सांगू तर ही रियालिटी मित्रांनो, सरकारचे असे डोळेच उघडणार नाहीत. आणि मी सगळ्या मित्रांना सांगतो, मी काय कोणत्या राजकीय नेत्यापासून किंवा कोणत्या राजकारणापासून आपल्याला काही घेणं नाही, त्यांच्या सत्रांच्या उचलायचे ते आपलं काही काम नाही. आणि तुम्हाला सर्वांना सांगतो, हे राजकीय लोक आपलं असं येतं, त्यांचं काम झालं की आपल्याला कधी म्हणजे लक्षात ठेवतच नाही. पण म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, यांच्या मदत बिलकुल पडायचं नाही. यांनी फक्त आपल्याला तारीखवर तारीख दिलेली. आणि ज्या ताईंचं ज्या भावांचं वय वाढलेलं आहे, 38च्या पुढे जर वय गेलं तर तुम्ही वय वाढ देणार आहेत का, तुम्ही वय वाढ पण देणार नाही, काही नाही. तुम्ही तुमच्या मनासारखं, आता तुम्ही काय सांगितलं की फेब्रुवारी मध्ये बराबर 12 ते 13 तारीख. आता तुम्ही काय सांगणार आहे, समजा तुम्हाला एक साधं सिंपल मित्रांनो मी उदाहरण सांगतो, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना कळेल, पण जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना कदाचित माहित नसेल. आपण एसटी महामंडळ भरतीविषयी नेहमी संघर्ष करत आलेलो आहे. आणि तो संघर्ष जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, जोपर्यंत तुम्ही परमनंट होत नाही, तोपर्यंत तो संघर्ष शेवटपर्यंत आपला चालू असेल. म्हणून तुम्हाला मी सगळं सांगत आलो आणि मी सगळ्या गोष्टी बघत आहे, असं नाही सगळी अपडेट बघत आहे. हे जे सरकार सांगत आहेत ना, हे सरकार फक्त आपल्याला तारीखवर तारीख देत आहे. सरकार कोणतंही असो, सरकारचं आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या बहीण भावांचं जे वय वाढत चाललेलं आहे सगळ्यांचं, त्यांनी काय करायचं, 38च्या पुढे जर वय गेलं, तुम्ही वय वाढ देणार आहेत का, तुम्ही वय वाढ देणार नाही, काय नाही, फक्त तुमच्या मनमानीसारखं चालू आहे. आता एक साधं सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो, जे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मनातल्या की आता ही भरती कधी होईल आणि कधी नाही. बघा एकदम सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. आता सरकारनं काय केलं बघा, 16 तारखेला समजा निवडणुकीचा रिझल्ट आहे, बराबर, 16 तारखेला निवडणुकीचा रिझल्ट आहे. त्यांनी काय केलं, 22 ते 23 तारखेला सांगितलं, 22 ते 23 जानेवारीला टेंडर ओपन होणार आहे, कोणत्या कंपनीला भरती दिली ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी 22 ते 23 जानेवारी सांगितले. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. त्याच्यानंतर हे 16 तारीख आहे, हे 22 तारीख आहे. 16 तारखेचा समजा निवडणूक आहे तर 22 तारखेला काहीच प्रॉब्लेम नाही, टेंडर ओपन केला असतं त्यांनी, बरोबर. आता या तुमच्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या निवडणुकीच्या.
आता त्यांनी सांगितलं 12 ते 13 फेब्रुवारी, हे लक्षात असू द्या. 12 ते 13 फेब्रुवारी. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. 6 तारखेला निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. निवडणूक. आता तुम्ही बोलणार की सर 6 ते 7 तारखेला कोणता निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहेत 6 ते 7 तारखेला निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. किती? 6 ते 7 तारखेला या निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका. आता सरकार काय म्हणाल माहितीये का? ते आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, काय घेणं त्यांना नाही, आम्ही टेंडर ओपन करणार आहे. कदाचित देवानं जर त्यांना तशी बुद्धी सुचवली तर ते टेंडर ओपन केलं पाहिजे. कोणत्या कंपनीला भेटलं ते झालंच पाहिजे एकदा क्लिअर. जर असं झालं, इकडे बघा, ही 6 तारीख आहे, 6 फेब्रुवारी, बरोबर. हे बघा, फेब्रुवारी 6. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं? 12 फेब्रुवारीला, फेब्रुवारी 12 ते 13 फेब्रुवारीला टेंडर ओपन होणार आहे आणि आम्ही सांगणार आहे. एवढं क्लिअर झालं? ही 6 तारीख आणि ही 12 ते 13 तारीख. आणि इकडं काय केलं होतं? ही 16 तारीख आणि इकडे 22 ते 23 तारीख. मग आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जिकडे 4-5 दिवस म्हणजे निवडणुका झाल्या की 4-5 दिवसांना टेंडर ओपन होणारे असं जे सांगतं त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आपण? एक साधी गोष्ट आहे ना, विश्वास कसा ठेवायचा आहे. तर म्हणून सगळ्या मित्रांना, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना एक विनंती आहे, जसा तुम्ही मला मागच्या वेळेस माझ्यासोबत मिळून, हे बघा, मी असेल, माझे सहकारी असतील, सगळेजण सपोर्ट करतात. तुम्ही पण सपोर्ट खूप केलेला आहे. पण आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील, ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्या सर्वांना सांगतो सबस्क्राईब करून ठेवा. कारण की एसटी महामंडळ भरतीसाठी आपण नेहमी संघर्ष करत असतो आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण मागच्या वेळेस विधानसभेमध्ये आपलं लेटर कसं गेलं, लक्षात असू द्या. आपलं लेटर कसं गेलं? कोणतं? निवेदन, बरोबर, लक्षात असू द्या. हे निवेदनचं लेटर जोपर्यंत राजकीय नेत्यापर्यंत करे. आता कसं आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्यांच्यापर्यंत हे आपल्याला सरकारपर्यंत लेटर पोहोचवणं मित्रांनो गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी एक निवेदन तयार करणार आहे. ते निवेदन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळीकडे टाकणार आहे. म्हणजे कसं आहे, आपण जर ते निवेदन टाकलं सगळीकडे, तर मेन म्हणजे निवेदन टाकल्यानंतर सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती आहे, आपल्याला तेच करायचंय. कोणतं? 10-10 जणांचा ग्रुप काय करायचं? जायचं प्रादेशिक विभागामध्ये. आता जायचं नाहीये, लक्षात असू द्या. सगळ्यांना सांगतोय, प्रादेशिक विभागामध्ये आता जायचं नाही. आता तुम्ही बोलणार सर तुम्ही असं कसं बोलता प्रादेशिक विभागामध्ये? प्रादेशिक विभागामध्ये आपल्याला, आपण जेव्हा गेलो होतो, हे निवेदन घेऊन 3 वर्षाचा जे तुमचा करार आहे, करार पद्धतीने रद्द करून एसटी महामंडळाची भरती करा, हे आपण प्रादेशिक विभागामध्ये सांगितलं होतं. पण आता आपल्याला प्रादेशिक विभागामध्ये जायचं नाही, आपल्याला राजकीय नेते मंडळीपर्यंत हे निवेदन पोहोचवायचं आहे. आणि लक्षात असू द्या, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, प्रचार रॅलीच्या दरम्यान जेव्हा प्रचार ते करत असतील नेते मंडळी कुठं, त्यांना तवा निवेदन देऊ नका. तुम्ही बोलणार सर मग तेव्हा लोक पण बघतात, ते काय करणार माहितीये का? निवेदन एक कागद घेणार, असा पुतळा करून टाकणार आणि म्हणणार हा ठीक आहे घेतला आम्ही तुमचं निवेदन. असं करायचं नाही. कोणालाही सगळ्यांना विनंती आहे, असं कोणीच करायचं नाही. तुमचा 10 ते 15 जणांचा ग्रुप जायचं, त्यांचं घर वगैरे ऑफिस कुठे आहे, ऑफिसवर जायचं, ऑफिसवर निवेदन द्यायचं, एक फोटो काढून घ्यायचा. हे लक्षात असू द्या, म्हणजे त्यांना पण कळायला पाहिजे. आणि सध्या ज्यांच्याकडे जा, हे जे सत्तेमध्ये त्यांच्याकडे पण जा, जे सत्तेमध्ये नाही त्यांच्याकडे जा, ज्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे जा, पण राजकीय लोकांकडे निवेदन द्या. हे निवेदन मी तयार करतो 1-2 दिवसामध्ये. ते निवेदन सगळ्या मित्रांना, सगळ्या ताईंना, भावांना भेटेल. कृपया करून फक्त तुम्हाला तिथं काय करायचंय, त्या निवेदनच्या खाली फक्त सही करायची आहे. काय करायचंय? सही करायची. निवेदनच्या खाली सही करायची. तसं राजकीय लोकांना 10 ते 15 जणांचा तुमचा ग्रुप जायचा, सगळ्यांना ते निवेदन द्यायचंय. म्हणून तुम्हाला मी अजून नेहमी एकच शब्द सांगत असतो, जर तुम्ही झोपेचं सोंग घेताय तर तुम्ही मेलेले बरे. कारण की जोपर्यंत आपण एकजूट होणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. मागच्या वेळेस पण निवेदन खूप जणांनी दिलं, त्या सगळ्या ताईंचे, सगळ्या भावांचे मी आभार मानतो. कारण की मी नेहमी सांगत आलो, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती निवेदन आहे, आपल्या युट्यूब चॅनलवरती निवेदन आहे, सगळ्यांना मी सांगत आलेलो आहे.
की आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे. जर ही 17,000 प्लसची भरती जर अशी तारीखवर तारीख वाढत गेली मित्रांनो, मी तुम्हाला आता पण सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका येतं, अजून हे काय करणार, 12 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी तारीख अजून एक्सटेंड करणार, अजून पुढे वाढणार तारीख. म्हणून आपल्याला सर्वांना एकजूट होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर हा विचार करत असाल की नाही आता निवडणुका आहेत आपण असंही समजून घेऊतच, हे लोक आपल्याला समजून घेणार नाहीत. आपण यांना कशाला समजून घ्यायचं? मग आपण असंच शांत जर बसलो तर हे लोक तारीखवर तारीख वाढवत जाणार. आणि यांच्यातलेच काही मूर्ख लोक असतात जे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट चुकीची करत असतील, तर तुम्ही सगळ्या ताईंना भावांना विनंती आहे, कोणीही चुकीची कमेंट करू द्या, तुम्ही त्यांच्याकडे प्लीज लक्ष देऊ नका. कृपया तुम्हाला विनंती आहे, त्यांच्या कमेंटकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्यांच्या कमेंटकडे लक्ष द्यायला मी आहे. नाहीतर तुम्ही त्यांचं उत्तर देता जेव्हा आपल्या एखाद्या व्हिडिओच्या खाली कमेंट येते का नाही, की नाही तुम्ही आमच्या सरकारविषयी बोलता, कारण ते सतरंजे उचलणारे लोक असतात जे व्हिडिओच्या खाली कमेंट करतात. त्यांना हे बेरोजगारीपणा दिसत नाही, त्यांना हे दिसत नाही 17,000, त्यांना गरजच नसते ना त्यांना. मला तुम्ही सांगा, त्यांनी 18 ते 38 वय दिलेलं आहे. या 38च्या पुढे ज्यांचं वय गेलं त्यांना तुम्ही देणार आहे का? तुम्ही पुन्हा संधी देणार आहे का? जोपर्यंत मुलं रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत तुम्ही वय वाढ देत नाही. तुम्ही तुमच्या म्हणजे प्रचारादरम्यान असेल किंवा विविध असं तुमचे राजकीय जर कार्यक्रम असतील ना, तुम्ही वेळेवर पार पाडता. पण हे नाही विचार, फक्त तुम्ही आता मला तर वाटतंय की प्रतापराव सरनाईक यांनी सरळ कुठेही म्हणू नये की 17,000 प्लसच्या मी भरती करणार आहे, मनुष्यबळ कमी आहे, असा आहे तसा. निवडणुकीचं कारण तर बिलकुल देऊ नका आता कारण की तुम्ही 16 जानेवारीला निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यानंतर 22 ते 23 तारीख तुम्ही टेंडरची पकडली होती, ती तारीख पुढे वाढवली. त्याच्यानंतर आता 12 ते 13 फेब्रुवारी तुम्ही तारीख पकडली, ती तारीख पण पुढे वाढवणार. फक्त तुम्ही एक काम करत आहे, मुलांना आशेवर ठेवत आहे की बेरोजगार मुलांना मी रोजगार देणार, बेरोजगार मुलांना मी रोजगार देणार. मित्रांनो, असंच फक्त हे सरकार आशेवर ठेवत आहे. मला सरकारपासून काही घेणं देणं नाहीये. कोणताही सरकार असो, म्हणजे सत्तेतला असो या सत्तेतला नसो, काही घेणं देणं नाही कोणापासून. मला फक्त घेणं देणं माझ्या भावांशी माझ्या बहिणींशी घेणं देणं आहे की ज्यांचं वय 38च्या पुढे जाईल त्यांनी काय करायचं. कारण की जोपर्यंत आपण संघर्ष करत नाही तोपर्यंत हे सरकार वय वाढ बिलकुल देत नाही. हे खरंय. सरकार असं नाही म्हणणार आम्ही सप्टेंबर झालं, ऑक्टोबर झालं, नोव्हेंबर झालं, डिसेंबर झालं, जानेवारी झालं, आता फेब्रुवारी मध्ये आम्ही टेंडर ओपन करणार, असं सरकार सांगणार नाही की एवढे महिने आम्ही वाढवले, 4-5-5-6 महिने तर आम्ही तुम्हाला वय वाढ देणार आहे. हे सरकार बिलकुल सांगणार नाही आणि म्हणणार पण नाहीये की स्वतःहून बोलणार नाही की आम्ही आता वय वाढ करून देणार आहे म्हणून. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आता पण सांगतो तुम्हाला, मी जसा बोलत आहे तसं जर तुम्ही सगळ्यांनी केलं, आपण जर एक निवेदन तयार केलं, मी निवेदन तयार करतो, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे की आपण जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत या भरतीचा निकाल लागणारच नाही ना. कसा निकाल लागेल, कशी भरती काढतील? कारण की यांना काय वाटतं की मुलांनी संघर्ष केला पाहिजे. जर आपल्या जन्मीच पुजलेला आहे संघर्ष तर काहीच इलाज नाही आता. कारण नेहमी सरकारला बोलून आपण थकलेलो आहे. म्हणून तुम्हाला आता आपण सांगतो मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या भावांना सगळ्या ताईंना विनंती आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि काही जरी झालं, बघा काही जरी झालं, मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही परमनंट होताय तोपर्यंत. ही करार पद्धतीची भरती तर आहेच, आता हे घेणार हे पण ठाम आहे. त्यांच्या मनासारखं चाललंय, बरोबर घ्या ना. मग तुम्ही उशीर का करताय? तुम्ही नेहमी का बोलताय की तारीखवर तारीख वाढवत आहे? आता तुम्ही डिसेंबर गेला, नोव्हेंबर गेला, सगळं जानेवारी पण चालला, आता तुम्ही डायरेक्ट फेब्रुवारीची तारीख ठरवली तुम्ही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी एकजूट असणं फार गरजेचं आहे. निवेदन जे आपण तयार करणार आहे ते 1-2 दिवसांमध्ये निवेदन, त्याच्याविषयी आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळी माहिती दिली जाईल तुम्हाला. कशा प्रकारे निवेदन आहे, कशा प्रकारे निवेदन आपण बनवलेलं आहे त्याच्याविषयी सगळी माहिती दिली जाईल. आणि सगळ्या ताईंना भावांना विनंती आहे, 10 ते 15 जणांचा तुमचा ग्रुप बनवायचा आणि निवेदन राजकीय लोकांना द्यायचंय. आणि त्याच्याशिवाय इलाज नाहीये. कुठेतरी एखादा राजकीय नेता आपल्या या जागेविषयी बोलला की नाही बाबा, तर आपलं कुठेतरी साध्य झालं, आपण ते निवेदन जे बनवलेलं आहे त्या निवेदनचा कुठेतरी आपल्याला फायदा झाला आणि ती भरती निघली तर खूप बरं होईल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या चॅनलवरती काही भाऊ किंवा काही ताई नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत,
बरोबर, त्यांनी प्लीज चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्याला एकजूट होणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सरकारपर्यंत माझा आवाज गेला पाहिजे, सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे की आता तुम्ही वय वाढ करून देणार आहात का, आणि तुमच्या या फेब्रुवारी महिन्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, या 17,000 जागेविषयी आपल्याला लवकरात लवकर एकजूट होणं फार गरजेचं आहे. जसं तुम्ही पहिले मला सपोर्ट केला, मी निवेदन दिलं होतं तुम्हाला, सर्वांनी तुम्ही निवेदन दिलं, त्याचप्रमाणे आता पण तुम्हाला सांगतोय की आपण निवेदन 2-3 दिवसात तयार करणार आणि व्हिडिओ एक बनवणार, तो व्हिडिओ युट्यूबवर टाकणार, तुम्हाला सांगणार त्या निवेदनचे जे मेन मुद्दे आहेत त्याविषयी आपण सगळ्या क्लिअर कट गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सगळ्या ताईंपर्यंत, सगळ्या भावांपर्यंत व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करा. थँक्यू.